माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय जवळपास निश्चित। कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं जाणार, खात्यात फेरबदल होणार। दिल्लीमध्ये सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। कोकाटेंबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय, अजित पवार यांची प्रतिक्रिया। सोमवारी कोकाटेंबाबत निर्णय, मंत्रिपद जाण्याचे संकेत। तिजा तिजा झाला, दादांनी हा इशारा दिला होता। सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारही मुख्यमंत्र्यांचाच। सर्व खात्यांवर फडणवीसांचा वॉच असल्याच्या चर्चांवर अजित पवार यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंचं स्वागत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्याकडून सत्कार। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून माणिकराव कोकाटे यांची पाठराखण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता। फडणवीसांच्या आज केंद्रीय अर्थमंत्री, कृषी मंत्र्यांसह नीती आयोगात महत्त्वाच्या बैठका। जेएनयूमधील आंदोलनाला मी देशद्रोह म्हणून पाहते। मराठी भाषा शिकवली जाते, मग विरोध का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जेएनयूमधील कार्यक्रमादरम्यान झालेल्या आंदोलनावर खासदार मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया। मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? अभिनेत्री केतकी चितळेचं मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य। तर केतकी चितळेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचं केतकी चितळेला उत्तर। पुण्यातील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह इतर आरोपी ताब्यात। मंत्री आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरत आहे, सूत्रांची माहिती। आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। शरद पवारांच्या आमदारानं शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभर चक्काजाम आंदोलन। मंत्रालयामध्ये घुसण्याचा देखील बच्चू कडूंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधून बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा। मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच, मुंबई हायकोर्टाचा निर्णय। याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांना कोर्टाकडून 1 लाखाचा दंड। पालकमंत्री माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कोकाटेंचा आज शेतकरी मेळावा होणार। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची माहिती। धुळे पालिकेच्या वाढीव मालमत्ता कराच्या संदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून घंटानाद आंदोलन। मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी। राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भात देखील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी। भंडाऱ्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आपत्ती व्यवस्थापन विभागही अलर्टवर। अकोल्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी। 35 अंशांवर तापमान पोहोचल्यानंतर अकोल्यातील जनतेला उकाड्यापासून दिलासा। अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज कोसळला। अतिवृष्टीमुळे बुरुज ढासळल्याची माहिती। याआधी सुद्धा 2 वेळा किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची माहिती। रायगडमधील 28 पैकी 23 धरणं 100% भरली। उर्वरित 5 धरणं ही लवकरच भरण्याची शक्यता। कोलाड धरणाच्या 27 दरमधून पाण्याचा विसर्ग सुरू। 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेती पिकांना जीवनदान। मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये देखील लक्षणीय वाढ। चेलो बाजारजवळील सोनल पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार। वारा जहांगीरमधील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प 100% भरला। या प्रकल्पामुळे परिसरातील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। जालन्यामध्ये मंठा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पिकं पाण्याखाली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 2 मधील सिडकोच्या नोडल कार्यालयाला गळती। संगणक, फर्निचर आणि इतर साहित्य प्लास्टिकच्या आवरणामध्ये झाकून ठेवलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाची दांडी। पावसाअभावी शेती पिकांना फटका। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 2 महिने उलटून देखील पुरेसा पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटली। बळीराजा संकटात। जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम। धुळ्याच्या शिरपूरमध्ये युरियाचा साठा असताना देखील शेतकऱ्यांना देण्यासाठी टाळाटाळ। कृषी केंद्राबाहेर उभं राहावं लागत असल्यानं शेतकरी संतप्त।
बुलढाण्यामध्ये शेतकरी दाम्पत्यानं गळफास घेत जीवन संपवलं. चिखली तालुक्यातील भरोसा इथं घटना. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट. स्टंटबाजीच्या नादामध्ये अल्पवयीन मुलांनी चारचाकी गाडी विद्यार्थिनींच्या घोळक्यात घातली. एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील घटना. जळगावच्या एरंडल तालुक्यामधील पाथरखेडामधील विद्यार्थ्यांना गोवरची लागण. आदिवासी आश्रमशाळेमधील 32 विद्यार्थ्यांना गोवरची लागण. जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्यामधील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जेवणामध्ये पुन्हा एकदा आळ्या. कॅन्टीनच्या जेवणामध्ये आळ्या आढळल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांकडून संताप. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या खेडघाट रस्त्यावरून 44 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. खेड पोलिसांची कारवाई. 2 जण ताब्यात. जळगावच्या कासोदा इथं शेतामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. जुगार खेळणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात. कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावच्या एमआयडीसी मधील व्ही सेक्टरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांकडून पोलिसांनी अटक केली. दुचाकीसह मशिनरी आणि त्यांचे पार्ट जप्त. नंदुरबारच्या शहादा आगारामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या चालकांमध्ये वाद. महाराष्ट्राच्या बसेसना मध्य प्रदेशातील आगारामध्ये घुसू दिलं जात नाही. मग मध्य प्रदेशच्या बसेस महाराष्ट्राच्या आगारात का येत आहेत यावरून वाद. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये आणि परिसरामध्ये इंटरनेटची सेवा वारंवार ठप्प. त्यामुळे शासकीय योजनांसोबतच आर्थिक व्यवहाराला देखील फटका. टॉवरची संख्या वाढवण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यामधील वडगाव काशीबेगमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. कालवडीवर झडप घालण्यासाठी आलेल्या बिबट्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नंदुरबार शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा. जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या माड्यामध्ये दहीहंडी सोहळ्यानं आषाढी वारीच्या सोहळ्याची सांगता. हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ दहीहंडी सोहळा संपन्न. धुळ्यामध्ये दशामातेची गुजरातप्रमाणेच वाजत गाजत उंटावरून मिरवणूक. मोठ्या संख्येनं महिला भाविकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. जळगावच्या चाळीसगावमधील शासकीय पोलीस वसाहतीची दुरवस्था. शासकीय घर नसल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांवर इतरत्र भाड्यानं राहण्याची वेळ. पोलिसांना घरं देण्याची गृह विभागाकडे मागणी. बीडच्या अंबाजोगाईमध्ये जबरदस्तीनं पैसे ट्रान्सफर केल्याची घटना. गॅरेज चालकाला धमकी देत फोनपेवरून 84,000 रुपये उकळले. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दोघांना अटक. बीडच्या परळीमध्ये चंदन लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई. 8,68,000 किमतीचं 217 किलो चंदन जप्त. आरोपी मात्र फरार. नागपूरच्या बजाजनगर परिसरामध्ये विनापरवाना दारूची विक्री करणाऱ्या 2 हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई. हॉटेल 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश. WWEचा सुपरस्टार हल्क होगन याचं निधन. वयाच्या 11व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे होगन यांची प्राणज्योत मालवली. मणिपूर राज्यामधील राष्ट्रपती राजवट वाढवली. राष्ट्रपती शासन 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आलं. बिहार विधानसभेमध्ये आमदारांचा राडा. विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडले. मतदार यादी पडताळणी विरोधात आरजेडी आणि काँग्रेस आक्रमक. भाजप आमदार संजय कुमार यांनी माईक टोकले. मराठमोळ्या आयुष म्हात्रेची बॅट इंग्लंडमध्ये देखील तळपली. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या अंडर-19 युथ टेस्टमध्ये आयुष म्हात्रेनं अवघ्या 64 चेंडूमध्ये शतक ठोकलं. दोन्ही युथ टेस्टमध्ये आयुष म्हात्रेनं शतक झळकावलं. भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता. दुखापतीमुळे उपकर्णधार ऋषभ पंत कसोटी मालिकेबाहेर जाण्याची शक्यता. मँचेस्टर कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना चेंडू पायाला लागल्यानं ऋषभ पंतच्या पायाला दुखापत.